सर, आपण मध्यंतरी नरेंद्र दाभोळकरांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर पत्रकार निखिल वागळे यांनी अशी पोस्ट टाकली सोशल मीडियावरती की श्याम मानव अशा संकुचित वृत्तीमुळेच गाळात गेल्यात आणि ते दाभोळकरांच्या प्रसंगालाही पुरत नाहीत, अशी त्यांनी पोस्ट टाकली. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सर? निखिल वागळेंनी जी काही पोस्ट टाकली की श्याम मानव हे दाभोळकरांच्या प्रसंगाला सुद्धा पुरत नाही, हे त्यांचं विश्लेषण असू शकतं, त्यांचा विचार असू शकतो, त्यांचं मूल्यांकन असू शकतं, तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. दुसरं, त्यांनी वाक्य वापरलं की श्याम मानव संकुचित मनोवृत्तीमुळे. त्या अनुषंगाने मी काही गोष्टी बोलू इच्छेन. खरं म्हणजे ही पोस्ट आल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी असा अनेकांचा आग्रह होता. तरी मी म्हटलं आपण शांतपणे या प्रश्नाचं उत्तर देऊया. कधीतरी या विषयावर अतिशय विस्तारानं बोलणं नितांत गरजेचं आहे, असणार आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते, हे आवर्जून त्या पद्धतीची विचारधारा, त्या पद्धतीची मांडणी, हे ज्या दृष्टिकोनातनं समोर येतं त्याच पद्धतीनं पुन्हा महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टींबाबत घडत आहे का, असे काही प्रश्न या निमित्तानं मनात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मी या गोष्टी बोलतो आहे. आता खरं म्हणजे रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते, नव्हते, त्यांची भेट झाली होती, नाही झाली होती, या गोष्टींना एवढं महत्त्व देण्याचं काय कारण आहे? आज शिवाजी महाराजही जिवंत नाही, रामदास स्वामी जिवंत नाही, आणि तरी आपल्या सगळ्यांना तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वाटतो. कारण त्याच्या मागे एक विशिष्ट विचारधारा आहे आणि ती विचारधारा त्या परंपरेनं ज्या पद्धतीची मांडणी करते, त्या मांडणीला आपला विरोध आहे, म्हणूनच आपण हे काम करत असतो. त्याला पुरोगामी विचारांची परंपरा असं म्हटलं जातं. निखिल वागळेंना मी माझे फार चांगले मित्र समजतो. ते 1980 साली दिनांकमध्ये संपादक असल्यापासून त्यांचा माझा अतिशय उत्तम परिचय आहे, अशी माझी समजूत आहे. त्यांचे दिनांकचे अंक मी विदर्भामध्ये विकलेले आहेत. त्यावेळेस मी मनोहरमध्ये, साप्ताहिक मनोहरमध्ये, किर्लोस्करमध्ये काम करत होतो आणि साप्ताहिक मनोहर किर्लोस्करचा खप वाढवणं 7 दिवस त्याकरता विदर्भामध्ये असायचो. त्यावेळेस मी दिनांकचे अंक गठ्ठे घेऊन जाऊन विकलेले सुद्धा आहे. एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, दाभोळकरांच्या मर्डर नंतर ऑर्डिनन्स लागू झाला आणि तो ऑर्डिनन्स अतिशय धोक्यात आला होता. एका बाजूने सरकारने मनात इच्छा असल्यामुळं, मंत्रिमंडळातल्या काही लोकांच्या आग्रहामुळं तो ऑर्डिनन्स लागू झाला. पण त्यानंतर इमिजिएट ऑर्डिनन्स लागू झाल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला. त्याकरता सर्वत्र हिंदुत्ववादी संघटना, बीजेपीचे त्यावेळेसचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली विस्तारानं 1 तासाची एका टीव्हीला, आणि त्यामध्ये त्यांनी या कायद्याला आमचा का विरोध आहे असं जाहीररित्या मांडणी केली. हिंदुत्ववादी संघटना वारंवार मंत्रालयामध्ये यायला लागल्या. या कायद्याविषयी प्रचंड गैरसमज होते आणि त्यावेळेस निखिल वागळे मला कधीही त्यांच्या कार्यक्रमाला फारसे बोलवायचे नाहीत. कारण त्यांचा चॉईस स्पष्ट होता की त्यांना दाभोळकर महत्त्वाचे होते, मी महत्त्वाचा नव्हतो. पण आता दाभोळकर जिवंत नाहीत म्हणून कदाचित त्यांनी बोलावलं असेल. आणि त्यावेळेस मी त्यांना अट टाकली होती की मला सलग अर्धा तास किमान कायद्याविषयी व्यवस्थित मांडणी करू द्या. ती त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. आणि असं असताना सुद्धा त्यांनी तो तासाभराचा जो कार्यक्रम आहे IBN लोकमतचा, ज्याचे संपादक निखिल वागळे होते, त्यांनी ते संपूर्ण कायद्याची मांडणी करण्याची संधी पहिले अर्धा तास दिली. त्यानंतर प्रश्नोत्तरं सुरू केली आणि तिथून महाराष्ट्रातलं वातावरण बदलायला सुरुवात झाली. कारण कायद्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे, त्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काय काय नाही आहे, आणि ज्या पद्धतीचे ऑब्जेक्शन्स लोक उपस्थित करत आहेत, हिंदुत्ववादी संघटना उपस्थित करत आहेत, BJP उपस्थित करत आहे, शिवसेना उपस्थित करते आहे, त्या पद्धतीचं ऑब्जेक्शनेबल या कायद्यामध्ये काही नाही आहे, हे अतिशय उत्तम पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याची ती संधी प्राप्त करून दिली. त्याकरता मी नेहमीच निखिल वागळे यांचा ऋणी राहिलेलो आहे, आभारी राहिलेलो आहे. आणि त्यानंतर मग वातावरण बदलायला सुरुवात झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी या कायद्याच्या पाठीशी उभं राहणं. एवढंच नव्हे तर मी या कायदा एकमतानं संमत झाला पाहिजे
असा आग्रह ठेवून मी सगळ्यांचं मतपरिवर्तन करेन असं ते म्हणाले आणि प्रत्यक्षात तसं पुढे वागले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेऊन त्यांचं मत परिवर्तन करून घेणं, त्यांनी या कायद्याला पाठिंबा देणं आणि पुढे डिसेंबरमध्ये तो एक मताने कायदा पारित होण्याच्या प्रक्रियेमध्ये हा जो मधला संपूर्ण 4 महिन्याचा कालावधी लागलेला आहे, 3.5 महिन्याचा कालावधी लागलेला आहे, त्या काळामध्ये मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांपासून सगळ्याची मतं बदलवावी लागलेली आहे. आश्चर्य तुम्हाला असं वाटेल, त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे इतके डेप्युटेशन जायचे की त्यांच्याही मनामध्ये चलबिचल सुरू झाली होती. मी हे ऑर्डिनन्स लागू झाल्यानंतरची गोष्ट बोलतोय. तर त्यांना जाऊन कायद्यामधले सगळे बारकावे जाऊन सांगावे लागले. ज्या पद्धतीचे ऑब्जेक्शन्स येत आहेत त्या पद्धतीचं कायद्यात काही नाही. मग त्यांनीच आग्रह केला की पृथ्वीराज चव्हाण आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांना जसं माझा तासाभराचा वेळ घेऊन तुम्ही सगळे बारकावे समजावून सांगितले तसे चव्हाणांपर्यंत ते पोचवा, म्हणजे तेही ठाम होतील. आणि या पद्धतीनं मंत्रिमंडळातल्या सुद्धा अनेक लोकांची मतं बदलवून हा 2013च्या डिसेंबरमध्ये दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा संमत झालेला आहे. आणि त्यामध्ये अतिशय ठाम राहिलेली भूमिका जी घेतली ती म्हणजे शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय मंत्री यांनी घेतली, म्हणून हे शक्य झालेलं आहे. विधानसभेमध्ये हा कायदा संमत झाल्यानंतर, म्हणजे मी 2013ची गोष्ट बोलतो आहे, त्यानंतर सुद्धा कॅबिनेटमधले अनेक मंत्री शिवाजीरावांसोबत येऊन बसायचे आणि म्हणायचे आता झालं आपलं नाटक पुरेसं झालं, आपण ऑर्डिनन्स पण काढला, आता विधानसभेमध्ये पण संमत झालेलं आहे, आता पुढे हा कायदा संमत करण्याची गरज नाही, तुम्ही विधान परिषदेमध्ये आग्रह धरू नका. त्यावेळेस शिवाजीराव मोघे जाहीररीत्या त्यांच्या तोंडावर बोलायचे. काही प्रसंग माझ्या समोर घडलेले आहेत आणि ते म्हणायचे नाही, माझे आदिवासी बांधव यामध्ये खूप भरडले जात आहेत आणि त्यांचे जीव वाचवणे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे हा कायदा संमत झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे एकूण चित्र दिसतं की दाभोळकरांचा मर्डर झाला, ऑर्डिनन्स झाला आणि मग एकदम कायदा झाला, यामध्ये वस्तुस्थिती नाही. जर मधल्या काळामध्ये सगळ्यांचं मतपरिवर्तन करून घेऊन त्यांचा जर संमती सगळ्यांची मिळवता आली नसती तर हा कायदा संमतच झाला नसता. आणि त्याच्या सुरुवातीमध्ये निखिल वागळेंचा अतिशय मोठा वाटा असल्यामुळं मी नेहमीच त्यांचा आभारी राहिलेलो आहे आणि त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, टीका करायची नाही. हा पहिला मुद्दा. मग त्यांच्या प्रसंगाला मी पुरतो नाही पुरत हा त्यांच्या मूल्यांकनाचा मुद्दा आहे, तो काही माझा विषय नाही आहे. राहिला प्रश्न, हा मुद्दा मी बोललो कशासाठी. लेट्सअप मराठीने एक माझी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की तुमच्या जीवनातला सगळ्यात दुःखद प्रसंग कोणता आणि सगळ्यात आनंदाचा प्रसंग कोणता. त्याला उत्तर देताना मी हे सांगितलं, त्याला उत्तर देताना सांगितलं की ज्या दिवशी हा कायदा संमत झाला दोन्ही सभागृहांमध्ये, त्या दिवशी मी एकटा बसलेला होतो. बाहेर अनेकांच्या मुलाखती सुरू होत्या कायदा संमत झाल्याबद्दलच्या, आणि त्यावेळेस तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण होता. कारण या कायद्याकरता काय 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 केलेलं आहे 2005 पासून याची मला नीट कल्पना आहे, माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना याची कल्पना आहे, अनेक आमदार खासदारांना याची कल्पना आहे. तो माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता. त्यांचा दुसरा प्रश्न होता, तुमच्या जीवनातला सगळ्यात दुःखाचा क्षण कोणता होता. आता मानवी जीवनामध्ये वैयक्तिक अनेक दुःखाचे क्षण येत असतात, पण माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दुःखाचा क्षण होता ज्यानंतर मी मेजर डिप्रेशनमध्ये गेलो होतो, तो म्हणजे माझं संघटन फुटलं. या अर्थानं ती मांडणी मी करत होतो. मग तिथे तपशीलवार मुद्दे पुढे जेव्हा आणखी प्रश्न विचारण्यात आले, त्याला उत्तर देताना मी असं म्हणालो की मी स्वतः महाराष्ट्रामधलं संघटन वाढवण्याकरता, मी 82 साली ही चळवळ सुरू केलेली आहे डिसेंबरमध्ये. ही चळवळ वाढवण्याकरता जेव्हा मी बाबा आढावांसोबत बोलत होतो त्यावेळेस मी त्यांना असा प्रश्न टाकला होता त्यांच्या पुढ्यामध्ये, किंवा त्यांना विचारणा केली होती की मला महाराष्ट्राच्या बाहेर जास्त काम करावं लागतं आहे. सध्या अनेक प्रांतांमध्ये काम सुरू झालेलं आहे. विदर्भमध्ये, मराठवाड्यामध्ये, बाकीच्या ठिकाणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे, पण पुण्या मुंबईकडचं असं कोणी मला महत्त्वाचा माणूस मिळेल का या कामामध्ये योगदान देणारं. कारण मुकुंदराव किर्लोस्करांनी जी महाराष्ट्राची मी कमिटी गठीत करतो आहे, त्या कमिटीमध्ये मुकुंदराव किर्लोस्कर हे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहायला तयार आहेत, त्यांनी संमती दिलेली आहे. तर दुसरं कोणी असेल काय असं. त्यावेळेस मला बाबा आढावांनी सुचवलं की नरेंद्र दाभोळकर जे आहेत त्यांना या कामामध्ये रुची आहे, ते काहीतरी या विषयावर लिखाण पण करण्याचा त्यांचा मानस सुरू दिसतो आहे. मी त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला होता की नरेंद्र दाभोळकर कोण. मी आणि रुपाताई आम्ही सोबत होतो. रुपाताई आणि मी दीर्घकाळापासून आम्ही एकत्र काम करत होतो. माझ्या अंधश्रद्धा निर्मूलन कामामध्ये त्या सुद्धा सहभागी होत्या आणि हुंडाविरोधी आघाडी त्यांच्या नेतृत्वाखाली मी ऑलरेडी त्यांच्या हाताखाली काम केलेलं होतं.
त्या मात्र त्यांना ओळखत होत्या दाभोळकरांना. त्यावेळेस मला बाबा आढावांनी असं सांगितलं, अरे तुझे बाकीचे जे मित्र आहे ना, कुमार सप्तर्षी आहेत, अरुण लिमये आणि मी पुण्यामध्ये आम्ही एकत्र काम करतच होतो गेली 2 वर्ष. तर अरुण लिमये आहेत, त्यानंतर बाकीचे लोक आहेत, रत्नाकर महाजन आहेत, अनिल अवचट आहेत. या ग्रुपमधल्या युक्रांमधल्या ग्रुपमधले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत. आता हे चारही माझे मित्र असल्यामुळे ज्यांची मी आता नावं घेतली, त्यामुळे यांच्याच पैकी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहे असं मला वाटलं. आता जो भाग त्या ठिकाणी आलेला आहे तो भाग आता मी सांगतो. डॉक्टर रूपा कुलकर्णी आणि मी आम्ही दोघंही साताऱ्याला मुद्दाम गेलो. दाभोळकरांना विनंती केली की तुम्ही माझ्या संघटनेमध्ये सहभागी व्हा. बाबा आढावांनी तुमचं नाव सुचवलेलं आहे. आम्ही महाराष्ट्राची बॉडी निर्माण करतो आहे आणि ही महाराष्ट्राची बॉडी निर्माण करत असताना मुकुंदराव किर्लोस्कर हे महाराष्ट्राचे अध्यक्ष असणार आहेत. महाराष्ट्र म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा महाराष्ट्र याचे अध्यक्ष मुकुंदराव किर्लोस्कर असणार आहेत. तुम्ही कार्याध्यक्ष व्हावं असं म्हणण्याकरता आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. आणि नुकतंच आम्ही नागपुरामध्ये मे महिन्यामध्ये एक 10 दिवसांचं शिबिर आयोजित केलेलं आहे. या 10 दिवसांच्या अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराकरता तुम्ही यावं. त्यावर त्यांनी प्रश्नाचा प्रतिप्रश्न माझ्या पुढ्यात उपस्थित केला. डॉक्टर रूपा कुलकर्णी, मी आणि त्यांच्या घरचे पण लोक असतील त्यावेळेस. ते असं म्हणाले की अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय जास्तीत जास्त 3 तासांचा. 1 दिवसाचं शिबिर मी समजू शकतो, पण 10 दिवसांचं शिबिर कसं असू शकतं? आता माझा त्यांचा फारसा परिचय नसल्यामुळे या प्रश्नाचं मी काय उत्तर द्यावं हा माझ्या पुढ्यात प्रश्न होता. रूपाताईंनी पुढाकार घेतला. त्या असं म्हणाल्या की आम्हाला खरं म्हणजे हे 15 दिवसांचं शिबिर घ्यायचं होतं, पण आम्हाला 10 दिवसांचं शिबिर घेण्याची मुभा मिळते, कारण जे आयोजन करतायत त्यांना अधिक खर्च करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे 10 दिवसामध्ये 65 लोकांचं हे शिबिर होतं आहे. त्यामध्ये आम्ही बसवतो आहे आणि जो आम्ही अभ्यासक्रम आता तयार केलेला आहे या 10 दिवसांच्या शिबिरामध्ये काय मांडायचा, तो रोज 9 तास वेळ घेऊन सुद्धा 10 दिवसांमध्ये पूर्ण होत नाही. काही विषय शिल्लक राहतात. एवढ्या मोठ्या बौद्धिक लढाई, आतापर्यंत एवढी मोठी बौद्धिक लढाई आम्ही करत आलेलो आहे. अनेक परिसंवाद या विषयांवरचे झालेले आहेत वगैरे वगैरे. हा तपशील त्यांना पुरवला. त्यावेळेस ते म्हणाले मी विचार करतो. आणि पुढे 5 दिवस ते आलेत. म्हणजे 10 दिवसांपैकी 5 दिवस या पहिल्या शिबिराला 1985-86 साली झालेल्या शिबिराला ते आलेत. त्यावेळेस त्यांचं लग्नाची बेडी नाटकाचा संपूर्ण दौरा होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी पैसा गोळा करणं हा उपक्रम होता. बाबा आढाव त्याचे अध्यक्ष होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोळकर होते, श्रीराम लागू, निळू फुले वगैरे या सगळ्या मंडळींना घेऊन ते संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा होता. त्यामुळे पुढचे 2 वर्ष त्यांना सहभागी होता येणार नाही असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं. 87 साली ते या चळवळीमध्ये सहभागी झाले. 2 वर्ष माझ्यासोबत काम केलं. 89 साली त्यांनी स्वतःचं वेगळं संघटन निर्माण करायचं ठरवलं. तर मी बोलताना असं म्हणालो की त्यावेळेस बाबा आढावांना असं म्हटलं की हे संघटन फुटतं आहे, याचे 2 शकलं होतं आहेत. ही जबाबदारी तुमची आहे, कारण तुम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं नाव सुचवलं आणि तुमच्यामुळे त्यांना आम्ही महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष या ठिकाणी माझ्या अधिकारामध्ये, मी ऑल इंडियाच्या बॉडीज निर्माण करण्याचा अधिकार मला होता, त्यामध्ये त्या अधिकारामध्ये त्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष म्हणून पाचारण केलं. नंतर कार्यकारिणीची संमती घेतली आहे. कार्यकारिणीची संमती घेताना सुद्धा कार्यकारिणीच्या लोकांनी मला पहिला प्रश्न विचारला होता, हे नरेंद्र दाभोळकर कोण आहेत? ही अवस्था 86-87 सालची आहे, हे कृपया लक्षात घ्या. अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रामध्ये तोपर्यंत महाराष्ट्रामधल्या जे 26 जिल्हे सुरुवातीला होते त्यापैकी 21 जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी काम उभं राहिलेलं होतं. अशी त्यावेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती होती. गोव्यातलं गावनगाव जाऊन झालेलं होतं. गुजरातमधला अतिशय मोठा दौरा झालेला होता. 48 कार्यक्रमांचा अतिशय मोठा दौरा झाला होता. मध्य प्रदेशचा दौरा झाला होता. उत्तर प्रदेशचा दौरा झाला होता. त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या स्थितीविषयी आपण बोलतो आहोत. 4-5 प्रांतांमध्ये ॲट अ टाइम ते काम सुरू व्हायची परिस्थिती निर्माण झाली होती आणि काही ठिकाणी काम सुरू झालेलं होतं. ते संघटन फुटताना मी शेवटी त्यांना विनंती केली की तुम्हाला जर माझ्यासोबत काम करायचं नाही, वेगळं काम करायचं आहे. पहिले तर सुरुवातीला मी प्रस्ताव असा ठेवला होता की तुम्हीच हे संघटन चालवा, मी बाहेर पडतो, मी फुल टाईम काम करतोय, माझे अनेक आर्थिक प्रश्नांपासून अनेक प्रश्न आहेत, मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. पण आमच्या पनवेलला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी हा आग्रह धरला की तुम्ही सोडून गेलात तर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना मार खावा लागेल, कारण शेकडो बाबा मांत्रिकांना आतापर्यंत एक्सपोज केलेला आहे. ते गावोगावचे बाबा लोक उचल खातील, तुम्हालाच ते फक्त घाबरतात. तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता, ज्या पद्धतीनं त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी मांडतात, त्यामुळे ते घाबरून असतात.
आणि तुम्ही निर्भयपणे हे सगळं करता. त्या पद्धतीचं प्रोटेक्शन कार्यकर्त्यांना मिळणं शक्य नाही आणि म्हणून तुम्ही सोडून जायचं नाही. मग त्यावेळेस मी म्हटलं की आपल्या जे राजकारण आहे त्याच्याविषयी मी आता बोलत नाही, मी नंतर बोलणार आहे म्हणजे आता नाही बोलणार आहे. नंतरच्या काळामध्ये ती सगळी मी मांडणी करणार आहे, कारण ती मांडणी करणं अपरिहार्य आहे. नाहीतर पुन्हा शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही परंपरा चालू राहील आणि म्हणून त्याकरता ही मांडणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मी प्रपोजल असं ठेवलं होतं की मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करातो, महाराष्ट्राचं संपूर्ण काम दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली करावं, पण त्यावेळेसच्या त्या कार्यकारिणींनी मान्य केलं नाही आणि सगळ्यांनी एकमताने सही केली. मग मी म्हटलं दुसरी अट टाकली की दाभोळकर ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या संघटनेमध्ये करतायत ते मला मान्य नाही. आजपर्यंत आपल्या संघटनेमध्ये या पद्धतीचं राजकारण सुरू झालं नव्हतं. 82 ते आता 89 पर्यंत हे आपण काम करतो आहे. या काळात कधी असं घडलेलं नव्हतं. असं पुढं घडता कामा नये. त्यामुळे दाभोळकरांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या संघटनेमध्ये राहावं. ते कार्याध्यक्ष असणार नाहीत आणि त्या पत्रावर त्यांनी सही केली. आम्ही असं समजलो की हा मुद्दा आता संपला. हा मुद्दा का निर्माण झाला, कसा निर्माण झाला हे मी नंतर बोलणार आहे आणि ते जास्त भयानक आहे. ते ज्यावेळेस सगळं बाहेर येईल त्यावेळेस अनेकांना शॉक बसतील आणि त्यावेळेस बागड्यांची प्रतिक्रिया काय असेल मला माहित नाही आहे. कदाचित ती छप्परफाड प्रतिक्रिया असेल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया असेल. त्यांना या गोष्टी माहीत नसाव्या याच्यावर माझा विश्वास नाही. माहीत असून जर ही भूमिका ते घेत असतील तर मग फारच कठीण गोष्ट आहे. एवढंच फक्त मी या ठिकाणी म्हणू शकेल. त्यानंतर दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्माण करायचं ठरवलं. त्या पद्धतीच्या बातम्या यायला लागल्या. त्या बातम्या आल्यानंतर मी बाबा आढावांकडे गेलो आणि हे जे आत्ता वाक्य वापरलेलं आहे ते मी बोललो त्यांना. हे संघटन फुटतंय, ते थांबवणं तुमची जबाबदारी आहे. आयदर तुम्ही संपूर्ण दाभोळकरांकडे ही जबाबदारी द्या, मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन, मी माझ्या बाकीच्या कामांमध्ये गुंतेन, पण हे संघटन फुटता कामा नये. अंधश्रद्धा निर्मूलन समिती इंटॅक्ट राहिली पाहिजे. त्यावेळेस आढावांनी नरो वा कुंजरो अशी भूमिका घेतली आणि तो माझा आयुष्यभर त्यांच्याबद्दलचा आक्षेप राहिलेला आहे. त्यावेळेस त्यांनी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण ते घ्यायला ते तयार नव्हते. माझं काही नरेंद्र ऐकत नाही एवढं म्हणून त्यांनी प्रश्न संपवला. पण त्यावेळी अनिल अवचट आणि आपल्या दुसऱ्या अतिशय मोठ्या कार्यकर्त्या ज्यांचं नाव आहे मेधा पाटकर. खरं म्हणजे मेधा पाटकर यांचा माझा फार जवळचा संबंध नव्हता, फार मैत्री पण नव्हती, फार ओळख पण नव्हती, केवळ तोंड ओळख होती. अनिल अवचटांशी चांगली मैत्री होती. कारण मी पुण्यात 2 वर्ष काम करत असल्यामुळे स्वाभाविकच अनिल अवचटांशी अतिशय जवळीक निर्माण झालेली होती. या दोघांनी आम्हाला पुण्याच्या साहित्य परिषदेच्या एका रूममध्ये घातलं. हे दोघेही बाहेर बसले आणि तुम्ही आपसात निर्णय घ्या असं सांगितलं. त्यावेळेस मी दाभोळकरांकडे एक प्रपोजल ठेवलं की आपण एकत्र काम करणं शक्य नाही असं जर तुम्हाला ठामपणे वाटत असेल तर हरकत नाही, पण तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव वापरू नका. कारण या नावाने गेले 9 वर्ष हे काम चालू आहे महाराष्ट्रभर आणि आजूबाजूच्या प्रांतांमध्ये. शेकडो बाबा मांत्रिक देवा यांचं एक्सपोजर त्या नावाखाली झालेलं आहे. त्या पद्धतीची मांडणी झालेली आहे. देवधर्मविषयक भूमिकेची त्या पद्धतीची मांडणी झालेली आहे. यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला मान्य नाहीत. असं असताना सेम नाव ठेवू नका, पुढे फार अडचण होईल. तुम्ही वेगळं नाव घ्या ना. जसं छात्र भारती ऑलरेडी यामध्ये सहभागी होते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये, किंवा दुसरं सोलापूरच्या भागामध्ये लोकविज्ञान संघटना याच विषयावर काम करते. तिथे जाऊन मी बिवळीच काम करत नाही, त्यांनाच संपूर्ण ते काम करू देतो आहे. या पद्धतीनं मी छात्र भारतीचं काम नावाखाली काम करा, दुसऱ्या कशाच्या नावाखाली काम करा, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाखाली काम करू नका. कारण त्यातनं पुन्हा मग 2 आणि सगळ्याच गोष्टी विचित्र होतील. त्यावर त्यांनी मला जे म्हटलं ते वाक्य मी त्या मुलाखतीमध्ये वापरलेलं आहे, ज्याच्यावरची ही सगळी प्रतिक्रिया आहे. त्यावेळेस ते मला म्हणाले, मी पुन्हा रिपीट करतो आहे, तुला अडचण काय आहे? तू म्हणतोय त्याच पद्धतीनं हे काम आतापर्यंत झालं, त्याच पद्धतीनं चाललं पाहिजे असा तुझा का आग्रह आहे? नाहीतरी आता शेकडो कार्यकर्ते तयार झालेले आहेत, ते गावोगाव काम करतायत. पहिलं नाव तुझं घेतलं जात आहे, दुसरं नाव माझं घेतलं जात आहे. तुझी अडचण काय आहे? ते ऐकल्यानंतर मला या वाक्यांची शिसारी आली आणि मी तिथून बाहेर पडलो. हे मी बोललो आहे, त्यावर मी आजही ठाम आहे, उद्या परवाही ठाम असणार आहे. मी आयुष्यात कधीच खोटं बोलत नाही. माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी आजपर्यंत एकही वाक्य खोटं बोललो याचा पुरावा समोर आणावा. माझं संपूर्ण सामाजिक जीवन इतक्या वर्षांचं आहे,
मोर दॅन 45 इयर्स, 45 वर्ष तर याच कामाला झाली. त्याच्या आधी 10 वर्षाचं आयुष्य आहे. मी 19व्या वर्षी सार्वजनिक कामाला सुरुवात केलेली आहे. माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी कधीही खोटं बोललो याचं एक वाक्य, एक पुरावा माझ्या लिखाणापासून कुठेही कोणी दाखवून द्यावा. मला खोटं बोलत नाही, कोणत्याच कारणाकरता मी खोटी मांडणी करत नाही. मी जगामध्ये कोणाला घाबरत नाही, प्रसिद्धीकरता एकही गोष्ट आयुष्यात कधी करत नाही. कोणाला काय वाटतं नाही वाटतं, ज्यांना कळतं त्यांना कळतं, ज्यांना कळत नाही त्यांना कळत नाही. त्यामुळे ही फॅक्ट आहे, ती फॅक्ट मी मांडली. त्या फॅक्टवर ही निखिल वागळेंची प्रतिक्रिया आहे. माझा पहिला प्रश्न आहे की ते मला 80 सालापासून ओळखत असावेत असा माझा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये असा एक पत्रकार नव्हता की जो 1989 सालापर्यंत मला ओळखत नव्हता. मी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतोय याबद्दल, कारण मी थ्रूआउट महाराष्ट्र काम करत होतो. महाराष्ट्रातलं असं एक वृत्तपत्र नाही. तुम्ही जर आता 82 सालापासून तर 89 सालापर्यंतची महाराष्ट्रभरातली वृत्तपत्र काढली, तसं तुम्हाला एक वृत्तपत्र दिसणार नाही ज्यामध्ये बातम्या आलेल्या नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावाती दौरे केलेले आहेत. माझ्या व्याख्यानांना हजारोच्या संख्येनं नेहमी गर्दी व्हायची आणि तो त्या गावातला मोठा इव्हेंट असायचा, त्या शहरातला मोठा इव्हेंट असायचा. हा रेकॉर्ड राहिलेला आहे आतापर्यंत. श्याम मानवांच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी जमते अशी सर्वत्र चर्चा असायची. सामाजिक क्षेत्रातल्या कोणत्याच माणसाच्या कामाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक भाषणं ऐकायला येत नाहीत अशी चर्चा असायची आणि हे सगळं वृत्तपत्रांमध्ये प्रगट व्हायचं. त्यामुळे निखिल वागळेंना हे माहीत नाही मी 82 सालापासून काम करतो आहे याच्यावर माझा विश्वास नाही. त्यांची एवढी तीव्र प्रतिक्रिया का निर्माण व्हावी? आजही तुम्ही ठिकठिकाणी मांडणी पहा. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम दाभोळकरांनी सुरू केलं. दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन या कामाचे संस्थापक आहेत. पुढे आणखी मी भयानक गोष्टी मांडणार आहेत. एक वाक्य माझ्या समोर ऐकवण्यात आलं 1989 साली माझ्या समोर स्टेजवर की अंधश्रद्धा निर्मूलनाचा सूर्य साताऱ्यामधनं उगवला आणि तो महाराष्ट्रभर आणि देशभर पसरला. नरेंद्र दाभोळकरांनी तो पसरवला आणि श्याम मानव सारखे धडाडीचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करतायत. हे मी स्टेजवर बसलेलो असताना, मी अखिल भारतीय संघटक असताना, संपूर्ण प्रांतांमधल्या बॉड्या मी निर्माण केलेल्या असताना, महाराष्ट्रातली बॉडी मी स्वतः निर्माण केलेली असताना, दाभोळकरांना कार्याध्यक्ष मी नेमून नंतर कार्यकारिणीची संमती घेतलेली असताना या पद्धतीची मांडणी केली जाते. आणि हे मांडणी करणारे सामान्य नाही, त्यांचं नाव मी नंतर घेईन. हा इतिहास तुम्हाला या पद्धतीने लिहायचा आहे का? निखिलजी, तुम्ही त्यातले एक सहभागी भाग आहात का? हा माझा साधा सोपा प्रश्न आहे. दाभोळकर किती ग्रेट होते, कमी होते, जास्त होते हे बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे. पण इतिहास बदलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? की पुन्हा आपल्या शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी होते ही मांडणी आपल्याला करायची आहे, याचा निर्णय आपण घ्यावा. सर, तुम्ही आता हे नरेंद्र दाभोळकरांबद्दल बोलल्यानंतर काही लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की लोक असं म्हणतात की आता बाबा आढाव आणि नरेंद्र दाभोळकर हे दोघे जण हयात नाहीत, त्यामुळे आता श्याम मानव सर असं आता बोलून राहिले. हे दोघं जण जिवंत असताना बोलले नाहीत, आता हयात नाहीत म्हणून असं बोलतात. याच्याबद्दल काय म्हणणं आहे? माझा साधा प्रश्न असा आहे, म्हणजे मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना जे बोललो तोच प्रश्न माझा आहे की आता शिवाजी महाराजही जिवंत नाहीत, रामदास स्वामी जिवंत नाहीत, तर रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते असं म्हटल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी लोकांना एवढी मिरची का लागते? दोघंही हयात नाहीत आणि त्याच्यावर एवढे मोठे वाद झडतात. त्याच्यावर काय काय घडतं महाराष्ट्रामध्ये? लहानपणापासून आम्ही रामदास स्वामी गुरु आहेत शिवाजी महाराजांची असंच ऐकत आलेलो आहे. शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते असंच ऐकत आलेलो आहे. तो संपूर्ण इतिहास बदलण्याचं काम मधल्या काळामध्ये झालेलं आहे. मग याची गरज काय आपल्याला? हा पहिला प्रश्न. कारण दोघंही हयात नाही. हयात झाल्यानंतर त्या माणसांच्या इतिहासांबद्दल आणि बाकी गोष्टींबद्दल बोलायचं नाही असा काही नियम आहे का? पहिला मुद्दा. 1989 साली हे जी समिती फुटली त्यावेळेस मी पर्सनली अनेकांशी हे बोललेलो आहे. त्यात आता अनिल अवचट जिवंत नव्हते असं तुम्ही म्हणाल. मेधा पाटकर यांना सगळे डिटेल्स माहित आहे. निखिल वागळेंना ते डिटेल्स माहीत असायला हवेत, नाहीतर ते पत्रकारच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. मग हे सगळ्या गोष्टी माहीत असताना इतके वर्ष का बोललं गेलं नाही? कारण एक अलिखित नियम, आता सामाजिक क्षेत्रामध्ये भांडणं होत राहतात. मी स्वतःची समजूत अशी काढत होतो की आपलं संघटन 9 वर्ष 8 वर्ष एक संघ चाललं ही फार मोठी गोष्ट आहे.
फुटलं ते पुन्हा फुटणार नाही, आपण याची काळजी घेऊ. आणि 1990 सालापासून आता 2026 पर्यंत मी काम करतो आहे. पुन्हा संघटन कधी फुटलं नाही. आणि शेकडो कार्यकर्ते माझ्या चळवळीमध्ये काम करत असतात. आणि बरोबरीच्या नात्यानं सगळे वागतात. माझ्या तोंडावर जे बोलायचं ते सगळं बोलतात. माझ्या सगळ्या ज्यांना ज्यांना या चळवळीची माहिती आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्या इथे पूर्ण लोकशाही पद्धतीनं सगळी कामं चालतात. आता ही एका बाजूनं वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजूनं तो अनुषंगिक मुद्दा आता आला होता. त्यावेळेस मी तेवढ्यापुरता तो बोललो होतो. पण ही मांडणी मी कधी ना कधी केलीच पाहिजे. कारण आज जाहीररित्या ही मांडणी केली जाते की दाभोळकर या संस्थेचे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत. त्यांनी संपूर्ण वैचारिक मांडणी या विषयाची केलेली आहे. या दोन्ही गोष्टी धादांत असत्य आहेत. ह्या केवळ बाकीचे लोक पसरवत नाहीत. स्वतः दाभोळकरांनी हे पसरवलेलं. वर्ध्या, त्यांना माहित आहे वर्धा माझं गाव आहे. माझा संपूर्ण कालावधी वर्ध्यात गेलेला आहे. वर्ध्याच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की ही चळवळ कोणी सुरू केली. त्यावेळेस ते म्हणाले ही चळवळ मी सुरू केली. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही मी सुरू केली. त्यावेळेस पत्रकारांनी आडवे तिडवे प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांची बंबेरी उडवली होती. आणि ते सगळे येऊन माझ्याशी चिडून बोलत होते की तुम्ही हे चालवून कसं घेता. तर ठीक आहे, त्यांनी म्हटलं तुमच्या 10 लोकांपुढे म्हटलं, तुम्ही काही छापलं नाही ना, मुद्दा संपला ना तो तिथे. ही मांडणी सातत्यानं अशी का केली जाते. मी जेव्हा बोलताना मी बे प्रेमानंदांसोबत काम केलं, त्यातून मला ह्या गोष्टी सुचल्या असं जाहीररित्या मी बोलत असतो. कुवरांचं त्यांच्यापासून मला काय मार्गदर्शन मिळालं ते जिवंत असताना माझा कधी संबंध आला नाही, पण मेल्यानंतर त्यांच्या पुस्तकातनं मला काय मिळालं त्याची मांडणी करत मी बोलत असतो. तर श्याम मानवांच्या चळवळीमध्ये मी 2 वर्ष काम केलं हे म्हणायला काय हरकत आहे. दाभोळकरांचा कधीतरी देवधर्मविषयक भूमिकेचा असा दृष्टिकोन होता का. त्यांचं पूर्वीसारखंच ठाम मत होतं ना, महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांचं जसं मत होतं की देव आणि धर्म उखडून टाकल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही. सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ देव आणि धर्म आहे, हे त्यांचं मत होतं. केवळ मत होतं असं नाही. 1987 साली ते पहिल्यांदा सक्रिय झाल्यानंतर पहिलं शिबिर जर आमचं लोणावळ्याला झालं सगळ्या कार्यकर्त्यांचं, त्यामध्ये 65 सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामध्ये त्यांनी हा विषय उकरून काढला की आपण देवाधर्माला विरोध केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊच शकत नाही. आणि त्यांनी हा विषय मांडल्यानंतर मी असं नाही म्हणालो की दाभोळकर हे 87 साल आहे, ही चळवळ 82 ला सुरू झाली, आता 6 वर्ष होत आहेत, ऑलरेडी या पद्धतीनं आम्ही काम करतोय, तुम्हाला हे मान्य नसेल तुम्ही बाहेर जा, असं नाही बोललो मी. मी त्यांना त्यांचं संपूर्ण मत मांडू दिलं. आणि 65 जेवढे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना स्वतःची मतं मांडायला लावली. त्यावेळेस पूर्ण 2 दिवस याच विषयावर चर्चा सुरू होती की आपल्या संघटनेची देवधर्मविषयक भूमिका काय असली पाहिजे. या 65 पैकी 63 कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की श्याम मानव यांनी जैव आणि धर्म याच्यावर टीका केली असती तर आमच्यापैकी कोणीच या चळवळीत आलं नसतं. हे सगळे सक्रिय आणि अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते होते तेव्हाचे. आणि मग तिथे त्या प्रश्नांना उत्तर देताना मी जे बोललो त्याला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवधर्मविषयक भूमिका असं म्हणतात. ते उत्तर जे होतं त्या दिवशीच्या भाषणामधलं लोणावळ्यामधल्या दांडेकर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या शिबिरातलं, जे दाभोळकरांनी उपस्थित केलेला प्रश्न होता की देवधर्म उखडून टाकल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही, ही त्यांची मांडणी होती आणि आग्रह होता. जेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांची मतं ऐकली आणि माझ्यासोबत मग पुढे 2 वर्ष ते काम करत होते आणि मग या भूमिकेतनं आपल्याला कसं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यांना आपल्यासोबत कसं घेता येतं हे त्यांना कळायला लागलं. त्यावेळेस त्यांनी 1990 साली जेव्हा स्वतःची स्वतंत्र 1989-90 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वतःच्या नावे सुरू केली, त्यावेळेस त्यांनी ही भूमिका घेतली. ही तर त्यांची मूळ भूमिका नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव माझ्या संघटनेचं चोरलं, भूमिका पण जशीच्या तशी चोरली. याबद्दल मी कधी काही ऑब्जेक्शन नाही घेतलं. ठीक आहे, त्यांना पटलं, त्यांनी घेतलं, त्यांचा तो पण विचार आहे. मग इतका जर वेगळा मुद्दा होता, कधी का नाही बोलण्यात येत त्यांच्या एका मुलाखतीत दाखवा की कशाला निखिल वागळेने घेतलेल्या मुलाखतीत दाखवा. निखिल वागळे पत्रकार आहेत ना, प्रामाणिक पत्रकार आहेत ना, अशी माझी समजूत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची समजूत आहे. त्यांनी हा प्रश्न विचारला जेव्हा दाभोळकरांची मुलाखत त्यांच्या जीवनाविषयी आणि कामाविषयी घेतली, त्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यांनी नाही विचारला. कारण आम्हाला शिवाजींचे गुरु कोण आहे हे ठरवायचं आहे.
याकरता हा प्रश्न नाही विचारला. खोटं बोलण्याची गरज का पडावी? मी आजही बोलताना रूपाताई कुलकर्णींच्या हुंडाविरोधी आघाडीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असं जाहीररित्या बोलतो. लिखाणापासून सगळ्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. त्यातनं काही माणसं छोटी मोठी होतात काय? मी बाबा आढावांसोबत त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, जाहीररित्या बोलतो. त्यांनी काही मी छोटा किंवा मोठा होतो काय? प्रत्येक जण एक दुसऱ्यापासून काही ना काही घेत असतो. हा खोटेपणा का? बरं झालं त्यांच्या पत्नीनं लिहिताना, साधनेमध्ये लिहिताना दाभोळकरांना मी शिबिरामध्ये पाठवलं 5 दिवसाचे, ते जायला तयार नव्हते असं लिहून ठेवलेलं. हे जे पहिलं शिबिर म्हणतोय मी 85-86 सालचं, त्या शिबिराला त्यांनी पाठवलं 5 दिवस, 10 दिवसाच्या शिबिराला, हे त्यांनी लिहून ठेवलं किमान. तर किमान बाबा हा तुमच्याच पत्नीनं दिलेला पुरावा आहे असं तरी म्हणता येईल. हे लपवण्याची गरज का पडते? अतिशय महाराष्ट्रातले मोठे संपादक जाहीररित्या असं कसं बोलतात? त्यांचं नाव मी आता घेत नाही, नंतर घेणार आहे. की साताऱ्यातनं अंधश्रद्धा निर्मूलनाचा सूर्य उगवला. अरे 2 वर्ष नाही झाली या माणसाला काम करायला. महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांमधलं संघटन अजून उभं केलेलं नाही. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा सूर्य साताऱ्यातनं उगवला आणि महाराष्ट्रभर पसरला. तरी मी त्यावेळेस संयम बाळगले, कारण या कामाचं नुकसान होऊ नये म्हणून. हे संयम कायदा बनेपर्यंत आणि कायद्याचा उत्तम प्रचार प्रसार होईपर्यंत मी बाळगला. 2005 मध्ये हा कायदा संमत झालेला होता विधानसभेमध्ये. 2006 मध्ये आणि 7 मध्ये हा कायदा सहज संमत झाला असता. तो का झाला नाही त्याची संपूर्ण कारण मीमांसा मी मांडणार. आता पुन्हा तुम्ही म्हणाल की ती माणसं आता जिवंत नाही. एन.डी. पाटलांशी मी जाऊन भांडलोय, दाभोळकरांच्या संघटनेच्या अध्यक्षांना, की तुम्ही एकदा निर्णय घ्या, तुम्हाला कायदा खरंच करायचा आहे की नाही म्हणून. पण ते अतिशय सभ्य आणि सज्जन गृहस्थ असल्यामुळे त्यांनी माझा सगळा संताप फक्त ऐकून घेतला आणि मी दाभोळकरांना समजावून सांगू शकत नाही असं म्हणाले. कायदा होत नव्हता 2013 पर्यंत, त्याचं कारणही दाभोळकर होते. हे आपल्याला माहित आहे का? किमान निखिल वागळे तुम्हाला माहित असायला हवं. काय विरोध होता, कसा विरोध होता, कशा पातळीवरचा विरोध होता आणि 2005 मध्ये तो कायदा संमत कसा झाला होता, हा इतिहास किमान पत्रकार म्हणून तुम्हाला माहित असायला हवा. काम करताना आधी प्रसिद्धी करायची, मग काम करायचं, तर मग विरोधक तेवढ्याच ताकदीने येऊन पडणार तुमच्यावर. 2005 मध्ये कायदा संमत झाल्याची कोणाला कुणकुण नव्हती, भुणभुण नव्हती. 288 आमदार असणाऱ्या विधानसभेमध्ये एवढा विरोध असताना हा कायदा संमत झाला होता. तोच कायदा 2013 मध्ये संमत झालेला आहे. त्यामध्ये काही परिवर्तन झालेलं नाही हेडिंग शिवाय. हेडिंगमध्ये फक्त नरबळी हा शब्द अधिक वाढला. तोच कायदा संमत झाला ना. मग 2005 ते 13 पर्यंत का अडला? काय कारणं होती? आणि मग कसा संमत झाला? आणि जो कायदा दाभोळकरांनी बनवला असं सगळे लोक सांगतात जाहीररित्या, त्या कायद्यातले किती शब्द आहेत कायद्यामध्ये आता शिल्लक? तो आमूलाग्र कायदा बदललेला आहे. दाभोळकरांनी जो कायदा 2005 साली पटलावर ठेवण्यासाठी दिला होता हांडोरेंच्या नेतृत्वाखाली, हांडोरे त्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री होते, तो कायदा या जगातला कोणताही भारतातलं विशेषत्वानं कोणतंही प्रांत संमत करू शकत नाही. तो घटनाविरोधी कायदा होता. घटनेमध्ये न बसणाऱ्या अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या. संपूर्ण आमूलाग्र त्या कायद्यामध्ये बदल करावा लागलेला आहे आणि तो बदल झाल्यानंतर हा कायदा संमत झालेला आहे. हे किती लोकांना माहित आहे? दाभोळकरांनी त्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. हे आता कायद्यात काही उरलेलं नाही म्हणून. मग काही उरलेलं नसलेल्या कायद्याचं क्रेडिट घेण्यासाठी समोर काय येतात सगळे लोक? त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे ना की या कायद्यात काही उरलेलं नाही. ते जिवंत असतानाच लिहिलेलं आहे ना की या कायद्यात काही उरलेलं नाही, हा कायदा पातळ झालेला आहे. 2005 मध्ये संमत झालेल्या कायद्याबद्दल बोलतात. आता हे सगळे कागदपत्र उपलब्ध आहे ना. नसतील त्यांना मंत्रालयातनं मागून घेता येतात ना. तपासून पाहावेत. आपण किती ठिकाणी खोटेपणा करणार आहोत आणि हा खोटेपणा करण्याची आपल्याला का गरज वाटते आहे? दाभोळकर आपल्या कामामध्ये ग्रेट असतील तर त्यांचं ग्रेटपण आहे ना. ते कोणी नाकारायचं ठरवलं, मी नाकारल्यानं ते नाकारलं जाणार आहे का? किंवा कोणी म्हटलं ते फार ग्रेट आहे म्हटल्याने ग्रेट होणार आहे का? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी या पद्धतीनं असं होणार आहे का?
असं होऊ शकतं. ही इतिहास लेखनाची पद्धती आहे आपली, आणि म्हणून सत्य बोलण्याची आणि मांडण्याची गरज आहे. माझा साधा प्रश्न या सगळ्या लोकांना आहे, तुम्ही सत्य का दडवता आणि लपवता? दाभोळकरांचं काम मानवांपेक्षा अधिक ग्रेट आहे म्हणा, नो प्रॉब्लेम. दाभोळकरांची मांडणी श्याम मानवांपेक्षा अधिक उत्तम आहे म्हणा, नो प्रॉब्लेम. हा म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे, ते मान्य करण्याचा अधिकार आहे. दाभोळकर श्याम मानवांपेक्षा अधिक मोठे नेते होते, अधिक चांगले नेते होते म्हणा ना, पण खोटेपणा का करता? सर, सोशल मीडियावरती एक संजय सिंघवी नावाचे गृहस्थ आहेत आणि त्यांनी एक पोस्ट लांबलचक तुमच्यावरती आक्षेप घेणारी अशी लिहिलेली आहे. आता त्यांनी जी पोस्ट लिहिली त्यावरून असं वाटते की यांना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा संपूर्ण इतिहासच माहीत असावा अशा पद्धतीची ती पोस्ट आहे. त्यांनी त्यात एक वाक्य असं लिहिलं आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाची जे काही चळवळ आहे की त्याचं जे काम आहे ते श्याम मानवांनी 1987 साली सुरू केलं, असं त्याच्यात एक त्यांचं वाक्य आहे. तर या 1987 साली तुम्ही काम सुरू केलं, यात किती तथ्य आहे? बेसिकली आता संजय सिंघवी यांचा अनुभव किती आहे, त्यांना चळवळीची किती माहिती आहे, त्याच्याबद्दल मलाही धड माहिती नाही. मी काही त्यांना फारसं ओळखत नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीनं आविर्भाव आणून लिहिलेला आहे, आपण सर्वज्ञ आहोत या पद्धतीनं, त्याचं फक्त मला हसू येतं, बाकी काही नाही. म्हणजे किमान 1000 तरी पुरावे तुम्हाला प्रिंटेड सापडतील की 1982 साली ही चळवळ सुरू झालेली आहे. स्वतः दाभोळकरांच्या पत्नीने 85 साली 86 साली झालेल्या नागपूरच्या शिबिराला मी माझ्या पतीला 5 दिवसांकरता पाठवलं असं लिहिलेलं आहे साधनेमध्ये. आता हे ज्या माणसाला माहित नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं आपण? ही चळवळ 1982 साली डिसेंबरपासून सुरू झाली. त्याचं कारण, मी ज्या दैनिक तरुण भारतमध्ये काम करत होतो, साप्ताहिकाची जबाबदारी माझ्याकडे होती. तर माझ्या विचारामुळं तरुण भारताला, मी आधी तरुण भारतातनंच पत्रकार म्हणून तयार झालो होतो. त्यानंतर मी मध्ये किर्लोस्कर प्रेसमध्ये साधारणतः 16 महिने 18 महिने काम केलेलं आहे. त्यानंतर मी पुन्हा तरुण भारतात परत आलो. माझे विचार आता इतके बदललेले होते आणि मी इतका स्टॉन्च पुरोगामी झालेलो होतो की ते विचार तरुण भारताला पेलणं शक्य नव्हतं. म्हणून जो युवा दिवाळी विशेषांक काढला त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर रडकंदन झालं. केसरी प्रकाशनाची बैठक झाली, त्यामध्ये ट्रस्टींनी आग्रह धरला की श्याम मानवांना काढून टाका. मागो वैद्य संपादक होते आमचे, ते या गोष्टी करता तयार नव्हते. ते म्हणाले, मला असं वाटत नाही की त्यांनी दोन्ही बाजूची मतं मांडलेली आहे, सगळ्याच युवकांची मतं मांडलेली आहे या दिवाळी अंकामध्ये, आणि तो दिवाळी अंक अतिशय हिट अँड हॉट झालेला आहे सगळ्यांकरता, आणि त्यामुळे या कारणाकरता आम्ही त्याला काढू शकत नाही. पण ट्रस्टीमधल्या काही लोकांचा इतका आग्रह होता, मग त्यांनी शेवटी सुचवून पाहिलं की श्याम मानवांना काढायचं असेल तर आपल्याला साप्ताहिक बंद करावं लागेल. आणि मग ट्रस्टीने आग्रहाने सांगितलं, साप्ताहिक बंद करा पण श्याम मानवांना काढा. मग मागू वैद्य असं म्हणाले. त्यांनीच मला हे रिपोर्टिंग केलेलं आहे. मी काही ट्रस्टीच्या बैठकीला नव्हतो, मला तो अधिकार पण नव्हता. त्यांनीच सांगितलेला हा रिपोर्ट आहे. ते म्हणाले, मग शेवटी ठीक आहे, त्यांना काढण्याची गरजच नाही, कारण त्यांची अपॉइंटमेंटच साप्ताहिका करता आहे. आपण साप्ताहिक बंद केलं की मुद्दा संपतो. आणि त्यांनी बाहेर येऊन मला सांगितलं की आता आपलं साप्ताहिक बंद करायचा निर्णय झालेला आहे. मी त्यांना पुढचा प्रश्न एवढाच विचारला की आता पुढे काही अंक काढायचे आहेत का? नाही, आता या महिन्याचे नोव्हेंबरचे जेवढे अंक काढायचे तेवढे काढायचे, डिसेंबरमध्ये काही करायचंच नाहीये, पण डिसेंबरचा पगार 1 महिन्याचा तुम्हाला मिळेल. त्या क्षणी मी निर्णय घेतला की आता मी कोणत्याही नोकरीमध्ये पडणार नाही. मनोहरमध्ये वैचारांशी माझं फार अतिशय चांगलं होतं. किर्लोस्कर प्रेसमध्ये तिथे माणसांसोबत मला जमलं नाही. मुकुंदरावांच्या नंतर शांताबाई आल्या, त्यांच्यासोबत माझं जमलं नाही. इथे माणसांसोबत अतिशय उत्तम जमत होतं, पण माझी विचारधारा आता तरुण भारताला पेलवत नव्हती. त्यामुळे पत्रकारितेमध्ये आपण आपल्या अटींवर काम करू शकणार नाहीये हे माझ्या लक्षात आलं होतं, म्हणून मी नोकरी करायची नाही. बरं, प्राध्यापकीमधनं आधीच मी बाहेर पडलो होतो. ज्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापक होतो इंग्रजीचा, त्या कॉलेजचे मी भ्रष्टाचार काढून ठेवलेले होते. त्यामुळे कोणतंही कॉलेज माझ्यासारख्या प्राध्यापकाला, जो स्वतःच्याच कॉलेजमधले भ्रष्टाचार जाहीररित्या काढतो, त्याला घेण्याची शक्यता कमीच होती. आणि त्यामुळे आपण नोकरीच्या भानगडीत पडायचं नाही. आणि आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आपल्याला एवढा अनुभव असताना आपण
जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम केलेलं असताना, देशभर व्याख्यानं देत हिंडत असताना, महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून काम पाहिलेलं असताना सुद्धा आपल्या अंधश्रद्धा कायम होत्या. आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्या लोकांपर्यंत ज्या अंधश्रद्धांमध्ये मी स्वतः पोळलेलो आहे, ज्याची धग मी सोसलेली आहे, त्या अंधश्रद्धांपासून लोकांना वाचवण्यासाठी किमान आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं वाटून डिसेंबरपासून मी ठरवलं की पूर्णवेळ या कामाला मी भिडायचो. अनायसे त्या काळामध्ये आमच्या नागपूरमध्ये मानवीय नास्तिक मंच नावाचं एक संघटन होतं माझ्याच मित्रांचं. त्यांनी बी प्रेमानंदांचा दौरा आखला होता. पुण्याचा दौरा माझेच सहकारी डॉक्टर अरुण लिमये यांनी आखला होता. त्या दौऱ्यामध्ये मला ताकदीनं शिरता आलं नव्हतं, भिडता आलं नव्हतं. कारण त्यावेळेस मला दिवाळी अंकाची तयारी सुरू होती आणि स्त्रीच्या दिवाळी अंकाची कव्हर स्टोरी स्मिता पाटील यांच्यावर मी केली होती. आणि त्याच काळात तो दौरा आमच्या पुण्यामध्ये बी प्रेमानंदांचा झाला होता. त्यामुळे बी प्रेमानंदांच्या कार्यक्रमांमध्ये मी वक्ता म्हणून सहभागी होऊ शकलो नव्हतो त्यावेळेस. तर मी ठरवलं, अनायसे माझ्याच सगळ्या मित्रांनी त्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. तर बी प्रेमानंदांच्या विदर्भातल्या 10 कार्यक्रमांचा हा दौरा होता डिसेंबरमधल्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातला. त्या आठवड्यामधल्या सगळ्या प्रेमानंदांच्या कार्यक्रमांचं भाषांतर करण्याचं काम मी सुरू केलं. ते इंग्रजीमध्ये मांडणी करायचे, चमत्कार करायचे आणि मी मराठीमध्ये त्याचं भाषांतर लोकांना सांगायचं. त्यांच्या मांडणीमुळे 2 ठिकाणी मारामारीचे प्रसंग उद्भवले. पण विदर्भामध्ये मी इतका ओळखीचा होतो लोकांच्या. मी तरुण भारताचा युवक कॉलमचा लेखक राहिलेलो होतो. त्यामुळे सगळे युवक माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि त्यामुळे मी त्यांना त्या परिस्थितीमधनं वाचवू शकलो होतो. त्यातनं मला 2 गोष्टी शिकायला मिळाल्या की कोणत्या पद्धतीनं बोललं नाही पाहिजे, काय मुद्दे आणि कशा पद्धतीनं लोकांपर्यंत मांडले पाहिजे. तो दौरा अतिशय सक्सेस झाल्यानंतर बी प्रेमानंदांनी मला आग्रहाने म्हटलं की माझा गुजरातचा दौरा आहे, तुम्ही या. तुम्ही फार छान मांडणी करता आणि लोकांना प्रभावित करता. मी त्यावेळेस त्यांना अट टाकली. विदर्भाच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी ती अट नाही टाकली. ते इंग्रजीमध्ये मांडणी करायचे, 3 तासाचा कार्यक्रम चालायचा आणि मध्ये मध्ये मी त्याचं भाषांतर करायचो. ते भाषांतर करताना मी फक्त एवढी लिबर्टी घ्यायचो की 40% 60% त्यांचं सांगायचो, 40% मी माझं सांगायचो. पण त्यांना मी मराठीत जे बोलतो ते कळायचं. मी त्यांना अट टाकली की आपण हे जे करतो की तुम्ही इंग्रजीत बोलता मग मी भाषांतर करतो ते बंद. मला माहित आहे तुम्ही काय सांगत असता. तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. त्याच्यावर आमची चर्चाही झाली. मी माझ्या पद्धतीनं मांडणी करतो. या संपूर्ण 48 कार्यक्रम जे तुमचा दौरा आहे त्या कार्यक्रमाला मी यायला तयार आहे. या 48ही कार्यक्रमांमध्ये भाषणं मी देईन. फक्त तुम्ही चमत्कार करायचे. आणि तो माणूस एवढ्या मोठ्या मनाचा होता की त्याच्या नावाने दौरा आखलेला होता. तो काही श्याम मानवच्या नावाने आखलेला दौरा नव्हता. गुजरातमध्ये मला कोणी ओळखत पण नव्हतं. गुजरातमध्ये मी काही तरुण शांती सेनेच्या काळातही काम केलं नाही. त्यामुळे काही संबंधही नव्हता माझा. आणि 3 तासाचं भाषण मी द्यायचो आणि ते फक्त चमत्कार करायचे. तो दौरा अतिशय सक्सेस झाला. ही गोष्ट आहे फेब्रुवारीमधली. जानेवारी एंड आणि फेब्रुवारी 1983 सालची. त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये जी गॅप होती, त्यांनी जाऊन येणं, तिकडे दक्षिणेमध्ये जाऊन पुन्हा परत येणं, त्या काळामध्ये मी दनादन अंधश्रद्धेच्या कामाला सुरुवात केली होती. आणि मग गुजरात दौऱ्यावरनं मी परत आल्यानंतर ही भूमिका आमची फायनल झाली 1983 साली, साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यामध्ये, की आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण होतं, लुबाडणूक होतंय, त्याच्या विरुद्धची ही चळवळ आहे. या पद्धतीची भूमिका घेऊन आपण हे काम करायचं. पण या कामाची सुरुवात 82 सालातल्या डिसेंबरपासून झालेली आहे. आणि त्यानंतर मी झंझावती दौरे केले. महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांमध्ये, सातारा वगळता 21 जिल्ह्यांमध्ये काम उभं राहिलं होतं. ज्यावेळेस हे संघटन फुटलं त्यावेळेस प्रत्येक जिल्हा समित्या होत्या. आणि नाही म्हटलं तरी शेकडो बाबा मांत्रिक देवांचा भांडाफोड झालेला होता. त्या भांडाफोडीवर 2 पुस्तकं ऑलरेडी लिहिल्या गेली होती. एक शोध भानामतीचा आणि दुसरा बुवाबाजी बळीस्त्रियांचा. त्यामध्ये ते सगळे पुरावे आहेत. लोकमतचा नियमित कॉलम मी 83 सालापासून 90 सालापर्यंत चालवत होतो. त्यामध्ये दर आठवड्याला अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरचा लेख असायचा. त्यामध्ये अनेक भांडाफोडीची प्रकरणे असायची. तर हा सगळा इतिहास उपलब्ध आहे. आणि हा माणूस म्हणतो आहे, जो स्वतःला सर्वज्ञ असं म्हणून लिहितो आहे, की 1987 साली श्याम मानवानी चळवळ सुरू केली. म्हणजे त्याला किती माहिती आहे, किती उत्तम ज्ञान आहे. पुन्हा मला तेच म्हणायचं आहे, इतिहास लेखनाच्या नव्या पद्धती नाही आहे, ह्या जुन्या पद्धती आहे. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते.
या मांडणीतला हा एक भाग आहे. सर, हे संजय सिंघवी जे आहेत यांच्या पोस्टमध्ये त्यांनी एक दुसरा आक्षेप असा घेतला आहे की ज्यावेळी हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी तुम्ही स्थापन केली होती, ती जी चळवळ जेव्हा फुटली त्यावेळी आपण असं म्हणजे श्याम मनवांनी असं म्हटलं होतं की ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे, ज्या कार्यकर्त्यांना माझ्यासोबत यायचं आहे त्यांनी माझ्यासोबत यावं आणि ज्यांना दाभोळकरांसोबत जायचं आहे त्यांनी त्यांच्यासोबत जावं, असं श्याम मनवांनी म्हटलं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राने निवड केली आणि बहुसंख्य कार्यकर्ते हे दाभोळकरांसोबत उभे राहिले. हा इतिहास आहे असं त्यांनी त्यांचं मत प्रकट केलंय. याच्याबद्दल काय म्हणा, या गोष्टीत किती तथ्य आहे? मला खरंच आश्चर्य वाटतं की या माणसाचं नॉलेज किती, कुठून यांनी हे नॉलेज मिळवलं. स्वाभाविक आहे ना, ही जी एक तंत्रशाळा आहे, प्रचार यंत्रणा आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, त्या कार्यशाळेचे सदस्य दिसत आहेत मला. कारण महाराष्ट्रामध्ये संघटन फुटू नये याकरता मी जीवापाड प्रयत्न केले. शेवटच्या टप्प्यापर्यंत मी आग्रह धरला की किमान अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाव वापरू नका. मी केवळ दाभोळकरांना म्हटलं नाही की मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि फुल टाइम काम करणं आता मी बंद करतो, तुम्ही ही सगळी जबाबदारी सांभाळा. पण बाकीचे कार्यकारिणीचे लोक तेव्हा तयार नव्हते. मी स्वतः बाबा आढावांना जाऊन म्हणालो की माझा दाभोळकरांवर हा विश्वास नाही की गावोगाव जेवढे एक्सपोजर झालेले आहेत त्यामध्ये जर उद्या हे सगळे बाबा उठून उभे राहिले आणि मी नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या संरक्षणाकरता दाभोळकर जाऊन पडू शकतील याची मला खात्री नाही आहे. पण बाबा आढाव, मला तुमच्याबद्दल खात्री आहे. तुम्ही म्हणजे हा जो एक गाव एक पानवठा हा कार्यक्रम तुम्ही महाराष्ट्रभर राबवला, तो आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि त्यामुळे तुम्ही समर्थपणे मला फक्त एकच वचन द्या की अशी परिस्थिती येईल त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या संरक्षणाकरता तुम्ही धावून जा. मी हे काम सोडून देतो, दाभोळकरच चालवेल, एकच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालेल. हे प्रपोजल मी स्वतः बाबा आढावांपुढे मांडलेलं आहे. बाबा आढावांनी असमर्थता दर्शवली. हा मुद्दा केवळ तिथेच नाही आला. त्यावेळेस तर मी बोलताना रागाच्या भरात बोलून गेलो, हे तुमचं पाप आहे असं मी बोलून गेलो. पण ते कशाला, दाभोळकरांच्या मृत्यूनंतर आपले एक अतिशय महत्वाचे पुण्याचे कार्यकर्ते मुकुंद काकडे, त्यांचं नाव, ते आणि मी दाभोळकरांच्या मृत्यूनंतर बाबा आढावांना भेटायला गेलो होतो. कारण सरकारी कामकाज जे सुरू झालेलं होतं जादूटोणा विरोधी कायद्याचं प्रचार आणि प्रसाराचं, त्यामध्ये त्यांची मुलं खूप घोळ घालत होती. तर बाबा किमान असा घोळ घालू नका, काय असेल ते सामंजस्याने घ्या. हा जो कायदा झालेला आहे अतिशय मेहनतीनं झालेला आहे. तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या वडिलांचा मृत्यू त्याकरता झालेला आहे आणि हे महाराष्ट्राला मान्य आहे, मलाही मान्य आहे. असं असताना तो कायदा झाला, त्याची राबवणूक उत्तम पद्धतीनं व्हावी, त्यामध्ये तुम्ही फाटे फोडू नका. हे किमान बाबा आढावांनी हस्तक्षेप करावा आणि त्यांना समजावून सांगावं, हे सांगण्याकरता आम्ही गेलो होतो. त्यावेळेस मुकुंद काकडेंनी माझ्या समोर बाबा आढावांना हा वाक्य पुन्हा रिपीट केलं की बाबा आढाव, हे दाभोळकर हे तुमचं पाप आहे आणि त्यामुळे या कामामध्ये अशा अशा अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे तुम्ही आता हे सांभाळलं पाहिजे. आणि त्यावेळेस बाबा आढावांनी असमर्थता दर्शवली की माझं काही नरेंद्रचे लोक, घरचे लोक ऐकतील याची गॅरंटी नाही. आता याला तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर मुकुंद काकडे आहेत, जिवंत आहेत, ते महत्वाचे कार्यकर्ते आहेत. बाबा आढावांसोबत ते अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत आलेले, मराठा सेवा संघातही काम करत आलेले. तर सांगण्याचं तात्पर्य असं की ही माहिती येते कुठून अशी सगळी. मी स्वतः एकाही कार्यकर्त्याला माझ्यासोबत काम करा असं म्हटलं नाही, मलाच काम करायचं नव्हतं. कारण मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो आणि माझ्या लक्षात आलं होतं की मी डिप्रेशनमध्ये का गेलो. मी स्वतःला, कारण माझी समजूत कोणी काढली, हे संघटन फुटल्यानंतर लक्ष्मण माने मला सांगायला लागले, पार्थ बोळके सांगायला लागले. अरे आम्हाला माहित होतं हे संघटन फोडणार, दाभोळकरांचा तो इतिहास आहे, लक्ष्मण माने जिवंत आहे आणि पार्थ बोळके जिवंत आहे, दोघे जिवंत आहेत सध्या, अजून ते जायचे आहेत, त्याच्या आधी विचारून घ्या, म्हटल्यास त्यांची स्वतंत्र मुलाखत घ्या या विषयावर. त्यांनी मला या शब्दात सांगितलं की या माणसाला संघटना फोडण्याची सवय आहे. म्हटलं तुम्ही मला आधी का नाही सांगितलं, 2च वर्ष झाली माझ्यासोबत येऊन त्यांना, तुम्हाला मधल्या काळात मला का अवेअर करता आलं नाही. कारण लक्ष्मण मानेची माझी अतिशय जवळीक होती, कारण ते पुण्यामध्ये सातत्याने यायचे आणि त्या काळामध्ये त्यांचं उपरा अतिशय गाजत होतं.
ज्या काळामध्ये मी पुण्यामध्ये किर्लोस्कर प्रेसमध्ये होतो त्या काळामध्ये, त्यामुळे आमची खूप घसट होती, मैत्री होती. पण तुम्ही मला का नाही जाणीव दिली? ते म्हणाले, मी सांगितलं असतं तरी तुला पटलं नसतं त्यावेळेस. जिवंत आहेत ना लक्ष्मण माने, विचारा त्यांना. पार्थ बोळके, विचारा त्यांना. दोघेही दाभोळकरांचे एकेकाळचे सहकारी आहेत. त्या दोघांचं संघटन त्यांनी कसं फोडलं त्याचा इतिहास त्यांच्याकडनं समजून घ्या. जयदेव डोळे माझे सहकारी आहेत. आम्ही दोघांनी मनोहरमध्ये काम केलं. आम्ही दोघंही इक्वल संपादक होतो, उपसंपादक होतो. दोघं खरं म्हणजे कॉम्पिटिटर होतो. जवळपास एका वयाचे होतो. आम्ही मनोहरमधल्या 28 पानांपैकी 22 पानं आम्ही दोघं लिहित असू. आमच्यामध्ये कधीच संघर्ष नाही झाला. त्याच जयदेव डोळे साधनेचे संपादक असताना त्यांचे अनुभव काय याच्यावर मुलाखत घ्या. माझी विनंती आहे. कोणाला? निखिल वागळे यांना. जयदेव डोळेंना तुम्ही अतिशय उत्तम ओळखता. ते साधनेचे संपादक असताना त्यांचे अनुभव काय याच्यावर एक छानपैकी मुलाखत घ्या. ते पुन्हा समाजवादी आहे, त्यामुळे तुमच्या जवळचे आहेत, दूरचे वाटण्याचं कारण नाही. मी आत्ताच त्यांच्याशी औरंगाबादला बोललो. माझ्या कार्यकर्त्यांसमोर ते ज्या पद्धतीनं बोलले तर सगळे अवाक होऊन गेले होते. आणि मग हे वाक्य पुन्हा उच्चारा, श्याम मानव दाभोळकरांच्या पासंगाला पुरत नाही. आधी त्यांची मुलाखत घ्या, लक्ष्मण मानेची मुलाखत घ्या, पार्थ बोळकेची मुलाखत घ्या. दुसऱ्यांचं श्रम लाटण्यामध्ये ज्यांना आनंद वाटतो त्यांचं तुम्ही कौतुक करता. का स्वतंत्र नावाने सुरू नाही करता आलं दाभोळकरांना 1989 साली? अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या नावाशी त्यांचा काय संबंध आहे? जे काम 4 प्रांतांमध्ये रुजतं आहे, ठिकठिकाणी रुजवण्यात आलेलं आहे, तेच नाव वापरण्याचा आग्रह का होता? उद्देश काय होता? त्यांच्यात अनेक संघटना होत्या. ज्या समाजवादी विचारधारेचे ते होते, त्यांच्या स्वतःच्या छात्र भारती संघटन होतं, राष्ट्रसेवा दल होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव वापरण्याची का गरज वाटली? आणि संघटन फुटलं तर कोणते कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले? किती वर्ष राहिले? कोण गेले तेही मी सांगतो तुम्हाला. मी हे संघटन आखणी करत असताना आणि नेमणुका करत असताना, संघटक म्हणून मला तो अधिकार होता, त्या नेमणुका करत असताना मी कधी विचार केला नाही की हा कोणत्या विचारधारेचा माणूस आहे, हा कोणत्या जातीचा माणूस आहे, याचा कधीच विचार नाही केला. जो माणूस ऍक्टिव्हली काम करायला तयार आहे त्याला मी जबाबदाऱ्या सोपवत गेलो. आणि त्यामध्ये मेजॉरिटी ठिकाणची माणसं ही समाजवादी होती. कारण पुरोगामी चळवळीतली ऍक्टिव्ह माणसं तीच जास्त माझ्यासोबत होती. कारण एका बाजूनं मी सर्वोदयासोबत आणि जयप्रकाशांसोबत काम करत असताना 2 माणसांचा राष्ट्रसेवा दलाच्या अत्यंत माझा जवळचा संबंध येत गेला. एक यदुनाथ थत्ते आणि दुसरे आंतरभारतीचे प्रमुख. या दोघांचा माझ्यासोबत इतका चांगला संबंध येत गेला की त्यातनं समाजवादी चळवळीतली ठिकठिकाणची माणसं माझ्याही अतिशय उत्तम परिचयाची झाली. आणि ज्यावेळेस संघटन फुटलं त्यावेळेस सरळ सरळ सगळे समाजवादी आणि विशिष्ट जातीचे लोक एका बाजूने गेले. मी एकाही कार्यकर्त्याला माझ्यासोबत काम करा असं म्हटलं नाही. कार्यकर्त्यांनी पकडू पकडू मला आणलं की नाही हे आपल्याला करायचंच आहे. आता मी संघवींना हा प्रश्न विचारतो की त्या काळामध्ये 1900, जे तुम्हाला माहीतच नाही, जो काळाचा तुमचा संबंधच नाही, 1989 मध्ये संयुक्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती अखिल भारतीय त्याच्या महाराष्ट्र शाखेमध्ये काम करत असलेली किती माणसं दाभोळकरांसोबत गेली? जरा लिस्ट द्या मला आणि त्या लिस्टची आडनावं पहा. आणि मग शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी कसे असतात हे कळेल. पुढे हे जे संजय सिंघवी आहेत यांनी त्यांच्या पोस्टमधला एक तिसरा आक्षेप तुमच्यावरती घेतला आहे की नरेंद्र दाभोळकरांनी शासनाकडून कधीच कोणत्याही आर्थिक मदतीची मागणी केली नाही आणि तसले विचार सुद्धा त्यांच्या मनात यायचे नाहीत कधी. आणि दुसरीकडे श्याम मानवांनी मात्र अनेक व्यासपीठांवरती उघडपणे 12-13 कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाची मागणी करताना महाराष्ट्राने ऐकलंय. आणि फक्त ऐकलं नाही तर श्याम मानवांनी त्यासाठी शासनाच्या दरबारातील उंबरठेही झिजवले आहेत.
असा त्यांचा एक तुमच्यावरती आक्षेप आहे की दाभोळकरांनी कधी शासनाकडे पैशाची मागणी केली नाही, अपेक्षा केली नाही, कधी त्यांच्या मनातही विचार आला नाही. मात्र श्याम मानवांनी मात्र उघडपणे 12-13 कोटी रुपयाची शासनाला मागणी केली. त्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवले. यात किती तथ्य आहे या गोष्टीत? पहिला मुद्दा मला याचं आश्चर्य वाटतं की एक पोस्ट लिहिताना श्याम मानव सारख्या व्यक्तीबाबत पोस्ट लिहिताना श्याम मानव अतिशय आक्रमक आहेत, बुवाबाजीचे कर्दनकाळ आहे, ते दाड्या खेचून खेचून उपटतात, ही माहिती या माणसाला असू नये याचं मला फार आश्चर्य वाटतं. आपण लिहितोय त्याच्यामध्ये तथ्य किती आहे याचे आधीतापासून पाहायला पाहिजे. माझ्याच अनेक मुलाखतींमध्ये आणि कदाचित लेट्सअप मराठी मुलाखतीत आलं की नाही मला आठवत नाही, कारण सगळे शब्द त्या मुलाखतीत कोणकोणते आले मला आठवणं शक्यही नाही. पण माझ्या अनेक मुलाखतींमध्ये मी जाहीररित्या सांगितलेलं आहे की ही संपूर्ण कायद्याची प्रक्रिया सुरू असताना आणि कायदा संमत होण्याच्या प्रक्रियेमध्ये याची मला पूर्ण कल्पना होती की या कायद्याच्या प्रबोधनाची नितांत गरज आहे. आणि त्याकरता जसा कायदा संमत झाला 2013च्या डिसेंबरमध्ये, तसा 2014ला शक्य होईल तेवढ्या लवकर एक कमिटी फॉर्म करण्यात आली. त्याला जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती असं म्हणतात. ती समिती मीच फॉर्म करून घेतली. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांची अतिशय उत्तम साथ मिळाली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या कायद्याचा प्रचार प्रसार कसा करायचा, पोलिसांचं ट्रेनिंग कसं करायचं, कारण दोन्ही गोष्टींची आवश्यकता होती. एका बाजूने प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूने कायद्याची राबवणूक. याकरता एक संयुक्त उत्तम पद्धतीचा प्रोजेक्ट मी सरकारला दिला. तो आजही सरकार दरबारी पडलेला आहे. त्याकरता अजितदादा पवार यांनी 14.5 कोटी रुपये सँक्शन केले आणि त्यांनी आग्रह धरला की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे घ्यावे पैसे. त्यांनी जी पहिली कागदावर सही केलेली आहे ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावेच केलेली आहे की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना 14.5 कोटी रुपये, या पद्धतीचाच कागदपत्र आहे सुरुवातीची. मी म्हटलं मला संघटनेकडे घ्यायचे नाहीत. संघटनेने पैसा घेऊन काम करणं याच्यावर माझा विश्वास नाही. मी आतापर्यंत सरकारकडनं एक पैसा घेतलेला नाहीये. मी कधीही, कारण सरकारकडनं पैसा न घेण्याचं वेगळं कारण होतं. सरकारकडनं पैसा घेऊन आपण काम करतो यामध्ये मला काही अडचण नव्हती. पण मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातला मुलगा होतो आणि भ्रष्टाचाराबद्दल मला प्रचंड तिडीक आहे. मी आयुष्यात एका पैशाचा कधी भ्रष्टाचार केला नाही आणि कधी करू देत नाही स्वतःबाबत. इतरांचे सगळ्यांचे भ्रष्टाचार मला थांबवता येत नाही ही मर्यादा मला माहित आहे. पण मी स्वतःच्या बाबतीत भ्रष्टाचार होऊ देत नाही, त्यामध्ये कधी सहभागी होत नाही आणि स्वतः एक पैसा कोणाला खाऊ घालत नाही. हा नियम असल्यामुळे मी सरकार दरबारी कधीच गेलो नव्हतो पैसे मागण्याकरता. जे काही मुख्यमंत्री निधीतनं एखाद्या विशेष कार्यक्रमाकरता एकदा शरद पवारांनी मला वाटतं 50,000 रुपये दिले होते आणि एकदा एका कार्यक्रमाकरता, तो विशिष्ट कार्यक्रम होता आणि आमचं एक लढा नावाचं मासिक होतं, त्याच्या उद्घाटनाकरता म्हणून जेव्हा आपले गृहमंत्री आर पाटील होते त्यांनी 1 लाख रुपये सँक्शन केले होते. ते खरं म्हणजे भुजबळांनी सँक्शन केले होते. भुजबळ गृहमंत्री असताना सँक्शन केले होते. रामदास आठवले मला त्यांच्याकडे घेऊन गेले. म्हणे असा असा एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. तर भुजबळांनी 1 लाख रुपये सँक्शन केले होते. पण भुजबळांनंतर मग आर आले, ते आर काळामध्ये मिळाले. हे 2 फक्त अपवाद राहिलेले सरकारच्या एका विशिष्ट कार्यक्रमाकरता पैसे घेणं. मी कधीही सरकारकडनं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पैसा घेतला नाही. त्याचं कारण भ्रष्टाचाराशिवाय हे होत नाही हे मला माहीत असल्यामुळं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी फॉरेन फंडिंग घेतलं नाही, जे मला सहज शक्य होतं. मी ऑक्सफॉर्मच्या महाराष्ट्राच्या प्रमुख पदाच्या करता इंटरव्ह्यूला गेलो होतो. ऑक्सफॉर्म नावाचं जे एक फॉरेन फंडिंग एजन्सी आहे त्याचा महाराष्ट्राचा प्रमुख होण्यासाठी मी गेलो होतो, महाराष्ट्र विभागाचा. त्या इंटरव्ह्यूला मी गेलो होतो. मी प्राध्यापक बनण्याच्या आधीची गोष्ट आहे. त्या इंटरव्ह्यूमध्येच त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं फंडिंग देऊ, तुमची मनोवृत्ती नोकरी करण्याची नाही. कारण 2 दिवस तो इंटरव्ह्यू चालतो, त्यात क्वेश्चन आन्सर चालतात, खूप विविध पद्धतीची चर्चा होत असते. त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं की या माणसाचा ॲटिट्यूड असा नाही आहे की हा नोकरी करू शकेल. त्यामुळे मला पाहिजे तेव्हा अतिशय उत्तम फॉरेन फंडिंग मिळू शकत होतं. पण मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये असल्यामुळं फॉरेन फंडिंग मला घेणं शक्य नाही याची मला पहिल्या दिवसापासून जाणीव असल्यामुळं माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी 1 पैशाचं फॉरेन फंडिंग घेतलेलं नाही. पण फॉरेन फंडिंगचे सातत्यानं आक्षेप मला सहन करावे लागतात. थँक्स टू नरेंद्र दाभोळकर. हे तरी माहिती आहे का तुम्हाला संघवीजी?
दाभोळकरांच्या संघटनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याची उत्तरं देता देता नाकीनऊ आहे चालू, याची तुम्हाला माहिती आहे का? माझ्या संघटनेवर त्यामुळे आरोप केले होते आणि तोंडघशी पडले सगळे, पुन्हा बोलायची हिंमत नाही झाली. त्यामुळे आपण काय बोलतो? आणि हे जे 14.5 कोटी रुपये दिले होते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे, ते मी समितीकडे घेतले नाहीत. मी ते या कमिटीच्या माध्यमातून, सरकारी यंत्रणेच्या माध्यमातूनच खर्च करायचे असा आग्रह धरला आणि त्या पद्धतीनं पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम अंमलात आणलेला आहे. तो 14.5 कोटीचा नव्हता, 1 कोटीचा होता. पुढचे जे 13.5 कोटी मला देणार होते नवं सरकार बदलल्यामुळं, ते दिले नाहीत. तिथपासून तर संघर्ष मी सगळा सांगितलेला आहे. आणि वेळोवेळी जे पैसे सँक्शन झाले, म्हणजे पहिले 12 कोटी अजितदादांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये सँक्शन केले, त्यावेळेस कामाला सुरुवात होणार होती 2020 मध्ये. त्यानंतर 2022 मध्ये 22 कोटी सँक्शन झालेले होते. हे सगळे आकडे मी तुम्हाला सांगितले, पण ते कामच झालेलं नाही ना. ते पैसे वापरलेच गेलेले नाही ना. ते का वापरले गेले नाही त्याची कारण मीमांसा मी सांगितली, जाहीर भाषणांमध्ये सांगितलेली, आणि ती युट्यूबवर उपलब्ध आहेत. कशा कशा अडचणी आल्या, काय काय झालं, कसं सरकार बदलत गेलं, कामाला सुरुवात होते आणि कसे थांबले. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा अजितदादा देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पुन्हा ते 22 कोटी रुपये रिन्यू केले होते. पण ते एका बाजूने 22 कोटी असताना साधा GR निघायला 11 महिने कसे लागले तेही मी इतिहास सांगितलेला आहे. तो युट्यूबवर उपलब्ध आहे, औरंगाबादच्या सगळ्या व्याख्यानांपासून सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. अरे किमान थोडी माहिती काढायची, बोलायचं त्यावर. श्याम मानव मागोवा कुठं मागायला निघतात? श्याम मानव मागतात म्हणजे काय स्वतः करता मागतात काय? जादूटोणा विरोधी कायद्याची राबवणूक करण्याकरता, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता तो जर प्रोजेक्ट अंमलात आला असता तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. त्यांना हे तरी माहित आहे का की पहिल्या 1 कोटीमध्ये जी कामं झाली ती केवढी झाली होती? 400 शाळा कॉलेजेसमधले कार्यक्रम झाले, संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये सभा झाल्या. दाभोळकरांच्या किती सभा झाल्या आतापर्यंत? मी 10,000 व्याख्यानं दिलेली आहेत. तुम्ही फार तुलना करता ना. दाभोळकरांच्या व्याख्यानांना किती लोक हजर असायचे? फोटो असतील तुमच्याकडे, कारण तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहेच. आणि या सगळ्या व्याख्यानांना किती लोक हजर होते? हे नाही म्हणत आहे मी, फक्त सरकारचे कार्यक्रम नाही म्हणत आहे. सरकारच्या कार्यक्रमाला मिनिमम 1,500 ते 10,000 पर्यंत लोक उपस्थित होते कार्यक्रमांना. विषय अतिशय गंभीर होता, जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 कार्यक्रम झालेले आहेत, 48 पोलीस ट्रेनिंग झालेले आहेत, 3 वक्ता प्रशिक्षण शिबिरांमधून 215 लोक तयार झालेले आहेत, आणि 400 शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम केवळ 2 महिन्यामध्ये झालेले आहेत. या सगळ्या वक्त्यांच्या माध्यमात एक सगळं काम 1 कोटीमध्ये झालेलं आहे. त्यातल्या एका पैशाचा हिशेबाशी माझा संबंध नाहीये. सगळं सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मी पूर्वीपासून ती काळजी घेतो, कारण मला माहिती आहे हे प्रबोधनाचं काम आहे. उद्या मी 14 कोटी 15 कोटी खर्च केले, त्याचे हिशेब काय सांगणार आहे? अरे व्याख्यान झालं, लोकांनी ऐकलं, संपलं, गेलं. हे काही बिल्डिंग आहे का दाखवता येत? आणि म्हणून ते माझ्यासोबत नको, भ्रष्टाचाराचा डाग मला नको. आम्ही 46 वर्ष काम करतोय, एक एक पैसा गोळा करत बक्षिसाची रक्कम गोळा केली. प्रत्येक माझा कार्यकर्ता खिशातनं पैसे टाकतो. महाराष्ट्रातल्या सामाजिक कृतज्ञता निधी याचा पैसा गोळा करण्याचं काम दाभोळकरांनी आणि बाबा आढावांनी केलं. त्यावेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये भीमराव म्हस्के, पहिलं नाव माझं श्याम मानव, आणि भीमराव म्हस्के सारख्या कार्यकर्त्यांना आपल्याला मानधन देता यावं, यांच्यासारख्या फुल टायमर कार्यकर्त्यांना मानधन देता यावं, याकरता आम्ही सामाजिक कृतज्ञता निधी गोळा करतो आहे असं ठिकठिकाणी बोललेले आहेत. वृत्तपत्रात ते छापून आलेलं आहे. मला निळूभाऊंनी स्वतः आग्रहाने बोलावलं, पत्रकार म्हणून तुझ्या सगळ्या नटांची जरी ओळख असली, म्हणजे तनुजा सोडून बाकी सगळ्यांशी माझी वैयक्तिक ओळख होती, कारण मी आधी पत्रकार म्हणून त्यांच्या मुलाखती वगैरे घेतलेल्या होत्या. पण एक कार्यकर्ता म्हणून तुझी ओळख व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी मला मुद्दाम जळगावला आणि धुळ्याला बोलावून घेतलं होतं, की आम्ही तुझं नाव सांगून पैसे मागतोय, बाबा तू ये आमच्यासोबत. आणि त्या सामाजिक कृतज्ञता निधीमधल्या एका पैशाला मी हात कधी लावलेला नाही, मला कधी मानधन दिले गेलेलं नाही. माझं नाव सांगून त्यातनं पैसे घेतलेले. हे माहित आहे का आपल्याला सांगवीची? बाबा आढाव जरी आता सध्या नसले तरी अनेक माणसं जिवंत आहेत ना त्या कामाकरता.
ठिकठिकाणी माझे जे केंद्र आहेत त्या सगळ्या लोकांनी मेहनतीनं ते पैसे गोळा करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. ते माझेच कार्यकर्ते होते सगळे, भिडलेले ताकदीने. त्यामध्ये सगळ्यांचेच होते. बाबा आमडेंचे कार्यकर्ते होते, जे जे पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते ते सगळे होते त्यामध्ये. माझ्या संघटनेच्या एकाही माणसाला संघटन फुटल्यानंतर मानधन दिलं नाही. एक ज्ञानेश मावळे यांना काही महिने दिलं, ते थोड्याच काळामध्ये बंद केलं. पण मी कधी बाबा आढावांना जाऊन म्हणालो नाही की तुम्ही माझं नाव घेऊन पैसे गोळा केले, किमान माझ्या काही कार्यकर्त्यांना मानधन द्या म्हणून. अशा पद्धतीनं आम्ही कामं करत आलो. आणि तुम्ही आता फार अभिमानं सांगता आहात की दाभोळकर काळजी घ्यायची की कार्यकर्त्यांना पैशाची गरज पडता कामा नये. संपूर्ण दाभोळकरांचं संघटनच सामाजिक निधीच्या पैशावर चालत आलेलं आहे. हे माहीत आहे का आपल्याला? ते पैसे काय दाभोळकरांच्या संघटनेकरता गोळा केले होते काय? काढा आकडेवारी, कोणाकोणाला मानधन दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त काय दाभोळकरांची संघटना काम करत होती काय? हे तुम्ही सुरुवातीला सांगायचं ना, की हे जे मानधन आम्ही गोळा करतोय ते फक्त आमच्या समाजवादी विचारधारेच्या लोकांकरता आम्ही वापरू. असं नाही सांगितलं सुरुवातीला. भीमराव म्हस्केही समाजवादी नाही, श्याम मानवही समाजवादी नाही. दोघांची नावं सांगितली जात होती. मी सगळा इतिहास काढायचं ठरवलं ना तर फार कठीण होणार. एक तर मला आयुष्यात काही मिळवायचं नाही, मला काही कमवायचं नाही, मी कोणतंही बक्षीस घेत नाही, मी कोणतंही पद्मश्री वगैरे घेत नाही, चक्क नकार देतो. पाहिजे असेल त्या याचं नावही सांगतो मी, गृहसचिवांचं. मी कोणाला नकार दिला. मला ना कोणाचं बक्षीस हवं असतं, ना प्रसिद्धी हवी असते, ना काही असतं. त्यामुळे माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. पण ज्याला काही नको आहे त्याचं कोणीच काही बिघडवू शकत. आणि हे सगळं सत्य मी बोलणारच आहे. कारण मला पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते हे नको आहे. त्या असत्याचा भाग मला बनायचा नाहीये. एकेकाळी त्या असत्याचा मी भाग होतो. मी स्वतःच सांगायचो रामदास स्वामी गुरु आहेत शिवाजी महाराजांचे. गावोगाव व्याख्यानं दिलेली आहे त्या विषयावर. ते किमान अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबाबत घडता कामा नये. आणखी बऱ्याच गोष्टी मी सांगणार आहे. जरा पुस्तकं काढा ना, कम्पेअर करा. कुठून काय काय उचललं, कुठे कुठे उचललं तुम्हाला दिसेल. बाबा एक्सपोज केले मी पुस्तकात यांच्या. कसं हो? किमान नाव तर टाकायचं की श्याम मानवांनी केलं म्हणून. कुठे, किती, खरेपणाबद्दलचा आपला आग्रह किती. ठीक आहे का, 100% दाभोळकरांचा मृत्यू केवळ ते कायद्याकरता प्रयत्न करत होते म्हणूनच झालेला आहे. मर्डर त्यामुळेच झाला, त्यांच्या कामामुळेच मर्डर झाला. हेच मी जाहीर ओरडून ओरडून सांगतोय. त्यामध्ये त्यांचं बलिदान आहेच. पण एका गोष्टीकरता एखाद्या माणसाने बलिदान दिलं म्हणून सगळ्याच खोट्या गोष्टी त्यांच्यासोबत रचायच्या का? जे सत्य आहे ते सत्य ठेवायचं, जे मोठेपण आहे ते मोठेपण मान्य करायचं. तर संघवीजी, आपल्याला काही माहिती नाही. माझी तुम्हाला एक विनंती आहे. दाभोळकरांचे जे ट्रस्ट आहे, पहिला साधा प्रश्न, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जमा झालेले पैसे कुठे आहेत? अविनाश पाटलांना ते पैसे का मिळाले नाहीत? तोपर्यंत कोणाला माहित होतं? निखिल वागळेंना तरी माहित होतं का ट्रस्ट वेगळा आहे आणि समिती वेगळी आहे? साधा प्रश्न आहे माझा. ते पैसे अजून पडून आहे ना. त्याच्यावर कोण बसलेला आहे? त्या पैशांवर कोण बसलेला आहे? ज्याचा या कामाशी काही संबंध नाही त्याचा. ज्यांनी हे काम कधी केलेलं नाही त्यांचं. म्हणजे बापानी काम केलं तर पोरांच्या वाट्याला आलं पाहिजे म्हणून राजकारणातल्या लोकांना आपण शिव्या द्यायच्या. आणि जे 15-20 वर्ष या चळवळीमध्ये राबले त्यांना त्या पैशाचा काहीच अधिकार नाही. आहे ना प्रश्न? हा प्रश्न विधानसभेमध्ये दिवाकर रावते उचलणार होते. एवढ्याच पर्यंत नाही, दुसरा एक आणखी ट्रस्ट आहे. सरकारकडनं पैसे नाही घेतले म्हणताना खात्री आहे ना? दाभोळकर ज्या ट्रस्टमध्ये सदस्य आहे त्या ट्रस्टमध्ये सरकारने किती पैसे घेतले संघवी काढा तुम्ही. नाही तर जाहीररित्या मी सगळी मांडणी करेन. थांबवला मी एकेकाळी दिवाकर रावतेंना. त्यामध्ये कपिल पाटलाचा वाटा मोठा आहे.
बोलू नका म्हटलं विधानसभेत. आता गेलेले आहेत, गेल्यानंतर बोलू नका तुम्ही या सगळ्या गोष्टी. कुणाला माहित होतं? निखिल वागळे, तुम्हाला माहित तरी होतं का की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वेगळी आहे आणि तिचा ट्रस्ट वेगळा आहे म्हणून? ट्रस्टमध्ये पैसे गोळा होतात, समितीत गोळा होत नाही म्हणून? हे याला काय म्हणतात? याला आमच्या साध्या भाषेमध्ये बदमाशी असं म्हणतात. निखिल वागळेंच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात ते त्यांनी जाहीररित्या सांगावं. कदाचित याला हुशारी असं म्हणतात, कदाचित याला व्यवहार चातुर्य असं म्हणतात. पण ते व्यवहार चातुर्य कार्यकर्त्यांना समजावून सांगूनही करता येत. आता माझ्याही हा बक्षिसाच्या रकमेवर काही सगळ्यांचा अधिकार नसतो. मोजकेच लोक त्याचा वापर करू शकतात. पण ते सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत असतं ती सिस्टीम काय आहे, ती लपवून ठेवलेली नसते. आणखी किती मुद्दे काढायचे आहेत? अजून बऱ्याच राहिल्या गोष्टी. सूर्य उगवला ना साताऱ्यावर ना आणि महाराष्ट्रावर पसरला ना, पुस्तकांची पानं काढा ना, कम्पेअर करा ना. निखिलजी, तुम्ही अतिशय चांगले संपादक आहात. चौर्य कर्म काय असतं हे तुम्हाला उत्तम पद्धतीनं कळेल. बरं, त्याला तर काही पुरावे लागत नाही, लिखाणातच उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी मी बोलताना हे डॉक्टर अब्राहम कोहर म्हणालेत असं म्हणून ते वाक्य कोट करतो. हे स्वामी विवेकानंद म्हणालेत असं म्हणून वाक्य कोट करतो. प्रेमानंद अमुक ठिकाणी असं म्हणाले होते असं मी कोट करतो. आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा, आज गरज नसताना सुद्धा असं एखादा कोट दाखवा ना मला. भरपूर साहित्य आहे ना. आणि तुमच्याकडनं आम्ही खरेपणाच्या गोष्टी शिकाव्यात अशी अपेक्षा आहे.